महाराष्ट्रातील पुणे शहरातील सहकारनगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। काल रात्री एका जिम मालकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। हल्लेखोरांनी परिसरात दहशत निर्माण करत सलग 3 ते 4 राऊंड गोळीबार केला। या हल्ल्यात जिम मालक गंभीर जखमी झाले, त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। पोलिसांनी तत्परता दाखवत या प्रकरणात 4 संशयितांना ताब्यात घेतलं आहे। ही संपूर्ण घटना सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास घडली। मिळालेल्या माहितीनुसार 2 वेगवेगळ्या वाहनांमधून आलेल्या 4 हल्लेखोरांनी जिम मालक योगेश पाणेकर यांना लक्ष्य करत अचानक गोळीबार सुरू केला। हल्लेखोरांनी सलग 3 ते 4 राऊंड गोळ्या झाडल्या। अचानक झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली। घटनेनंतर जखमी योगेश पाणेकर यांना तातडीने जवळच्या चिन्मय रुग्णालयात दाखल करण्यात आले। तेथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांकडून सतत लक्ष ठेवले जात आहे। घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी आणि सहकारनगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ नाकाबंदी करण्यात आली आणि तपास सुरू करण्यात आला। सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे 10 वाजता गोळीबाराची घटना घडली। या घटनेत योगेश पाणेकर नावाच्या जिम मालकावर गोळीबार करण्यात आला। 4 जण 2 वाहनामधून आले होते आणि त्यांनी हा हल्ला केला। जखमींना चिन्मय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। गोळीबारामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही। पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे। आता या हल्ल्यामागील नेमका उद्देश काय होता याचा शोध पोलीस घेत आहेत। हा हल्ला जुन्या वैमनस्यातून किंवा वैयक्तिक वादातून झाला का की यामागे आणखी मोठे काही कारण आहे याचा तपास सुरू आहे। ताब्यात घेतलेल्या 4ही संशयितांची चौकशी सुरू असून लवकरच या संपूर्ण कटाचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। स्टेशन की हद में एक फायरिंग का इंसिडेंस हुआ है। उसमें जो योगेश बनेकर करके एक जिम का ओनर है, इसके ऊपर ये फायरिंग हुआ। 4 लोगों ने 2 व्हीकल पर आए थे, उन्होंने फायरिंग की है और उनको मारा भी है। उनको हॉस्पिटल में दिल्ली हॉस्पिटल में लेके गए हैं और वो अभी प्रतिसाद दे रहे हैं उपचार। कारण क्या है इसका कारण पता नहीं चला, लेकिन आरोपी हिरासत में ले लिया है। इनका इंक्वायरी चालू है। 4 आरोपी